नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अद्वैत कलाचा जीव वाचवतो. कलाला अद्वैतमुळे जीवनदान मिळतं. स्वतःच्या जीवाची कसलीही पर्वा न करता अद्वैतने कलाचा जीव वाचवलेला असतो. पण त्यानंतर मोठी गोष्ट घडणार असते, ती इतकी भयानक असते. ती म्हणजे की अद्वैत हा स्वतः मरणाच्या दारात पोहोचणार असतो आणि हे सगळं होणार असतं ते सरोजमुळं. सरोजच्या पापाची शिक्षा ही अद्वैतला मिळत असते. अद्वैतच्या बाबतीत भयानक गोष्ट घडणार असते. अद्वैतला खूपच त्रास होऊ लागलेला असतो आणि कला त्याचा जीव कशा पद्धतीने वाचवते हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे कला त्या बिल्डरला म्हणत असते की तुम्ही माझ्यावर आरेरावी करू शकत नाही, मला हे दुकान द्यायचं नाही, तो सर्वस्वी माझा अधिकार आहे. तुम्ही मला म्हणू शकत नाही की मी याच्यावर सह्या केल्याच पाहिजेत आणि तुम्ही मला धमक्या द्यायच्याच नाही, तुम्हाला धमक्या देण्याचा अधिकारच नाही. हे सगळं कला बोलत असते तेव्हा तो बिल्डर म्हणत असतो गप गुणाने सही कर, नाही तर माझ्या इतकं वाईट कोण नसेल. मी काय करेल ना हे सुद्धा कळणार नाही. कला म्हणत असते म्हणजे दुकान माझं आहे, मी बोलणार आणि तुम्ही माझ्यावर अरेरावी काय करताय हो? आणि मी बोललं की तुम्हाला अरेरावी वाटते का? कला म्हणत असते की माझं दुकान आहे, मला ते द्यायचं नाही, त्यामुळं तुम्ही माझ्यावरती जबरदस्ती करू शकत नाही. मी आत्ताच्या आत्ता पोलिसांना बोलवेल. त्यावेळेस तो बिल्डर म्हणत असतो बघ आता काय करतोय ते, तुला जास्त माज आहे ना, तुझी काय हालत करून ठेवतोय ना ते तुला कळणार पण नाही, हे बघ तू. असं तो बोलत असतो आणि त्याच वेळी आपल्याला पाहायला मिळतं की कला मात्र तिथं म्हणत असते की नाही, काहीही झालं तरी मी तुम्हाला हे असं वागू देणार नाही. हे सगळं कला बोलत असते. परंतु त्या बिल्डरच्या अंगात इतकी मस्ती असते, इतका माज असतो, कारण तो पैशाच्या जीवावर हे सगळं बोलत असतो. आणि त्याच वेळी आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र तिथे दिनकर असतो. दिनकर म्हणत असतो की अहो असं काय करताय, आम्हाला नाही द्यायचं ना दुकान तुम्हाला, मग तुम्ही आमच्यावर जबरदस्ती काय करताय? तुम्हाला दुकानं विकायची आहेत ना, ती बाकीची घ्या ना, आमच्या दुकानावर काय आहे, आमचं दुकान राहू दे ना, तिथे काय फरक पडतो असं असं दिनकरही सांगत असतो. पण तो बिल्डर मात्र ऐकण्याच्या मनस्थितीतच नसतो. त्याचं मात्र एकच सुरू असतं की नाही, आता मी तुम्हाला उद्ध्वस्त करणार आहे, कारण त्याला तशी सुपारीच मिळालेली असते. सरोजने सांगितलेलं असतं की बाकीची दुकानं नाही उठली तरी चालतील, पण जगदंबा भांडार हे दुकान आहे ते संपलंच पाहिजे. आणि खरं तर त्याला तिथे काही बिल्डिंग वगैरे बांधायची नाही, तर कलाचं दुकान जे आहे ते संपवायचं आहे. आणि त्याचसाठी त्याची ही सगळी नाटकं चालू झालेली आहेत. आणि कला मात्र त्याला म्हणत असते तोपर्यंत त्याने त्याच्या माणसांना खुणवलेलं असतं आणि कलाच्या दुकानाला आग लावलेली असते, काडी टाकली जाते आणि आग पेट घेऊ लागते. कलाला खूप टेन्शन आलेलं असतं. कला विचार करत असते की आता करायचं काय, कारण हे जे काही घडलेलं आहे ते इतकं विचित्र आहे. कलाला कळतच नाही की आता मी कशा पद्धतीने या सगळ्यातून बाहेर पडणार आहे. कला मात्र आतमध्ये आहे आणि मग दिनकर इकडे बाहेर माणसांकडून मदत घेण्याचा प्रयत्न करत आहे. काजल म्हणत आहे अहो काय हो तुम्ही, शेजारी ना आमचे, अहो बघा तरी कला ताई आतमध्ये गेली, तिथं ती आतमध्ये आहे, तुम्ही मदत तरी करा. ती लोक मात्र तिथे पाहतच राहत असतात. कोणीही कला आणि कलाच्या मदतीला येत नाही. आणि सगळ्यांना तो बिल्डर येऊन पुन्हा सांगतो की हे बघा, तुम्ही कोणी जर तिला मदत करायला गेलात तर तुमची ही अवस्था यापेक्षाही वाईट करून ठेवेल आणि तुमचं दुकान ही अशाच पद्धतीनं जाळील, असं त्या लोकांना तो सांगत असतो. आणि त्यामुळंच आता या सगळ्या लोकांकडेही कोणताही पर्याय राहत नाही आणि मग कलाला मदत करायला कोणीही तयार होत नाही. तेव्हा दिनकर आणि कला या दोघांनाही आठवत असतं जेव्हा हे दुकान सोडवलं गेलेलं होतं, तेव्हा मात्र कशा पद्धतीनं तिनं त्या सावकाराकडून ते दुकान सोडवलेलं होतं, त्याच्यावरचं कर्ज नील झालेलं होतं. तेव्हा मात्र कलाला खूप आनंद झालेला होता. आणि आज हे सगळं आपलं दुकान पूर्णपणे उद्ध्वस्त होत आहे. या दुकानावरतीच आपला थोडाफार उदरनिर्वाह चालत होता, पण आता हे दुकानच आपलं राहिलेलं नाही. या दुकानामध्ये आता कोणतीही गोष्ट आपली नाही आणि हे नुकसान कशा पद्धतीनं भरून काढायचं हा प्रश्न कलाला पडलेला असतो. आणि कला मात्र त्या आगीत तिथं गेलेली असते. आणि कला आगीत गेल्यानंतर कला मात्र खूपच टेन्शनमध्ये असते, तिला सुचतच नसतं. इकडे घरी सगळेजण पूजेसाठी खोळंबलेले असतात, सगळा स्वयंपाक तयार झालेला असतो आणि त्याचबरोबर इथे सगळेजण तिथं बसलेले असतात. तेव्हा सरोज म्हणत असते एवढं सगळं करायची गरज काय आहे तुला, तू कशासाठी केलंस रजनी, हे तुला माहिती आहे ना ज्या व्यक्तीसाठी हे केलं जातं ती व्यक्ती आहे का इथे. आणि इकडे नैना पण म्हणत असते की मला आणि राहुलला पण पूजा करून घ्यायची आहे, पण ही कला आणि अद्वैत असून आलेलं नाही, त्यांना मान द्यायचा आहे म्हणून आम्हीही तटकळत राहायचं आहे.
तेव्हा आबा म्हणत असतात की हे बघ, अद्वैत रूममध्ये आहे अजून, आणि अद्वैत रूममधून खाली येईपर्यंत सुनबाई येईल आणि ती वेळेची पक्की आहे. तेव्हा संगीता म्हणू लागते, खरं तर मी, कला आणि अद्वैतराव आम्ही तिघं एकत्रच गेलेलो होतो. आम्ही दोघं घरी आलो तेव्हापासून ती दुकानात गेलेली आहे. ती दुकानातून अजून आलेलीच नाही. म्हणजे मला कळतच नाही आहे की नक्की काय झालं आहे, ती कुठं गेलेली असेल असा विचार संगीता करत असते. आणि मग ती आबांना म्हणते, मी फोन लावून बघू का? आबा म्हणतात की नाही, नको, येईल ती इतक्यात, असं काही करणार नाही आहे ती, असं आबांनी म्हटल्यानंतर मग संगीता शांत होते. आता संगीताला प्रश्न पडलेला असतो की नक्की कला कुठं आहे, काय झालं असेल, हा विचार तिच्या डोक्यात सुरू असतो. आणि तेवढ्यातच संगीताचा फोन वाजतो. संगीताच्या फोनवरती दिनकरचा फोन आलेला असतो आणि दिनकर संगीताला सांगू लागतो की संगे त्यावेळेस संगीता म्हणते, काय झालं अहो, बोला ना, तुम्ही असं का बोलत आहात, एवढं का टेन्शनमध्ये आहात, एवढं का घाबरलेलं वाटतंय? तेव्हा दिनकर म्हणतो की अगं बघ ना संगे, आपलं दुकान जळलं आहे आणि आपली कला आतमध्ये आहे. आणि त्याचवेळी आता संगीताला सगळेजण विचारू लागतात की काय झालं आहे नक्की. आणि संगीता मात्र बेशुद्ध झालेली असते. राहुलला आणि त्याचबरोबर सरोजला मात्र वेगळाच आनंद झालेला असतो, कारण त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी असते. कारण त्यांना कुठल्याही भावना नसतात. आपली सून त्या घरची आहे, त्या घरी पैशांची गरज आहे, या कोणत्याही गोष्टी त्यांच्यासाठी महत्त्वाच्या नसतात. तर त्यांच्यासाठी महत्त्वाचा असतो तो म्हणजे पैसा. आणि हा पैसा सर्व काही बोलत असतो. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा इकडे आपल्याला पाहायला मिळतं की दिनकर आणि काजल दोघंही ओरडत आहेत. दोघंही मदतीसाठी आरडाओरडा करत आहेत, पण कोणीही मदत करायला येत नाही. कारण तिथे बिल्डर येतो, ती लोक मदतीसाठी आलेली असतात. तेव्हा तो बिल्डर म्हणतो की तुम्ही जर यांना मदत केली तर तुम्हाला एक दमडीही मिळणार नाही आणि त्याचबरोबर तुम्हाला तुमचं दुकान ही अशाच पद्धतीने पेटवण्यात येईल. आता ही धमकी दिलेली असते. आणि त्याचवेळी आता कला आतमध्ये गेलेली आहे. काजल सांभाळण्याचा प्रयत्न करत आहे. दिनकरने इकडं संगीताला फोन केलेला असतो आणि संगीता मात्र फोन उचलते आणि ती बोलू लागते. तेव्हा संगीता म्हणत असते की अहो, काय झालं आहे, तुमचा आवाज कसा येतोय? तेव्हा दिनकर सांगू लागतो की संगी, आपल्या दुकानाला आग लागली. आणि ज्या क्षणी संगीच्या कानावरती तो शब्द पडतो त्या क्षणी संगीता बेशुद्ध पडते. तिला कळायचं बंद झालेलं असतं, कारण हे सगळं कसं होऊ शकलं हा प्रश्न तिला पडलेला असतो. तिलाही काळजी वाटत असते, कारण काही झालं तरी संगीता म्हणत असते की मला आताच्या आता गेलं पाहिजे. आणि मग तिला साखर मीठ पाणी दिलं जातं आणि संगीता म्हणते की मला गेलं पाहिजे. आणि संगीता जायचं म्हणून निघते आणि ती जिना चढून अद्वैतच्या रूममध्ये जाते. इकडे सगळेजण विचार करत असतात की अजून कशी आलेली नाही हा प्रश्न सगळ्यांच्या पुढे असतो. पण इकडे संगीता मात्र म्हणत असते की काही झालं तरी मी आता तिथे येत आहे. इकडे दिनकर घाबरलेला असतो, कला आतमध्ये आहे आणि या सगळ्या गोष्टी घडत आहेत, तरीही आपण मदत करू शकत नाही. या गोष्टीचं इकडे संगीताला वाईट वाटत असतं. ती बेशुद्ध होऊन पडते. घरात कोणालाच माहिती नसतं की काय झालेलं आहे आणि सगळेजण तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करतात आणि मग संगीता शुद्धीवर येते. संगीता शुद्धीवर आलेली असते. तिच्या लक्षात आलेलं असतं की काय झालेलं आहे. ती निघालेली असते आणि मग ती जिना चढून वरती जाते. तेव्हा सरोज म्हणते, आता तर ह्या सांगत होत्या मी चालले आणि मग बाहेर जायचं सोडून ह्या वरती का ते गेलेल्या आहेत, अद्वैतच्या रूममध्ये का गेलेले आहेत? हा प्रश्न सरोजला पडलेला असतो. सरोजला माहिती पण नसतं की नक्की काय घडलेलं आहे आणि कुठे जाणार आहे ते. या सगळ्या गोष्टी जरी नवीन असल्या तरीही सरोजने मात्र हे सगळं मुद्दामहून केलेलं असतं. सरोजला चांगलंच माहिती आहे की या सगळ्यामुळे कलाला खूप त्रास होणार आहे, म्हणून तर सरोज ही सगळी नाटकं करत आहे. संगीता मात्र बेशुद्ध पडलेली होती. ती उठते आणि अद्वैतच्या रूममध्ये जाते. तरीही सरोजला प्रश्न पडलेला असतो की ह्या उठल्या आणि आत कुठे गेलेल्या आहेत, नक्की ह्या कुठे गेलेल्या आहेत, हा प्रश्न सरोजला पडलेला असतो. तर संगीता तडक अद्वैतच्या रूममध्ये जाते आणि अद्वैतला घडलेला सर्व प्रकार सांगू लागते की अद्वैतराव, अहो असं झालेलं आहे, कलीच्या दुकानाला आग लागलेली आहे. संगीता जेव्हा अद्वैतला या सर्व गोष्टी सांगते तेव्हा अद्वैत पण धावत खाली येतो आणि आबा म्हणतात की अद्वैत कुठे निघालास तू? तेव्हा अद्वैत सांगतो की खरेच्या दुकानाला आग लागलेली आहे, तिकडे चाललेलो आहे मी. आणि तेव्हा मात्र इकडे सरोज म्हणत असते की अद्वैत, तुला कळतंय का, तू जायची काय गरज आहे, त्यांचं दुकान आहे, त्यांची ती बघून घेतील, तू कशाला मध्ये पडत आहे? तेव्हा अद्वैत म्हणतो, आई ऐकलं नाही का, खरेच्या दुकानाला आग लागलेली आहे म्हणून मी तिकडे चाललेलो आहे. आणि अद्वैतने आता सरोजला डावललेलं असतं, तिचा शब्द डावललेला असतो आणि अद्वैत मात्र मग आता इकडे कलाला वाचवण्यासाठी निघालेला असतो.
तर कला मात्र देवीचा फोटो पोटाशी धरून रडत असते. कलाला दुकान गेलेलं आहे या गोष्टीचा खूप मोठा धक्का बसलेला असतो. कला खूप रडत असते आणि त्याचवेळी काजल आणि दिनकर कलाला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत असतात. लोकांना म्हणत असतात, अरे पाणी तरी आणून द्या रे, ही आग विझूया आपण, काय चाललंय तुमचं. कला इकडे काजल पण म्हणत असते की काय करताय तुम्ही हे सगळेजण, तुम्ही माणुसकी म्हणून पण मदत करू शकत नाही आम्हाला. हे सगळं काजल म्हणत असते. एवढी मोठी आग पेटलेली आहे आणि तुम्हाला त्याचं काहीच वाटत नाही, हे सगळं काजल बोलत असते. त्याचवेळी बिल्डर परत येतो तिथं आणि लोक पाण्याच्या बादल्या घेऊन आलेले असतात, मदत करत असतात. त्यांना म्हणू लागतो की जर यांना कोणी मदत केली तर तुमची पण अवस्था अशीच होणार आहे, तुम्हाला पण मी अशाच पद्धतीने अडकवणार आहे, पैसे तर देणारच नाही पण तुमची दुकानं पण अशी जळून खाक होतील. आणि तेव्हा मात्र त्या लोकांनाही भीती वाटते. बिचाऱ्यांनी बादल्या उचललेल्या असतात आणि त्या बादल्या पुन्हा ते आत ठेवतात आणि तिथे शांतपणे उभे राहतात. आता दिनकर कलाला वाचवण्यासाठी आत धावत असतो, आत धाव घेत असतो. परंतु इकडे त्या बिल्डरला मात्र त्याच्याला एकच गोष्ट करायची असते, ते म्हणजे सरोजने सांगितलेलं काम, ते दुकान आणि ते सगळं त्याला पेटवून द्यायचं होतं. त्याने ते पेटवून दिलेलं असतं आणि आता सगळी लोकं तिथं जमलेली असतात. एवढा मोठा पेट झालेला असतो आणि तिथे बिल्डर मात्र हसत उभा असतो आणि तो दिनकर आणि काजलला मागे ढकलत असतो आणि म्हणत असतो की आत नाही जायचं तुम्ही, हे सगळं तो बोलत असतो. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की त्या बिल्डरचं हे वागणं बोलणं इतकं विचित्र असतं ना की तो बघतही नाही पुढची व्यक्ती कोण आहे आणि तो जो बिल्डर आहे त्या पद्धतीने वर्तणूक देत असतो. दिनकर कलाला वाचवण्यासाठी आतमध्ये धाव घेत असतो, हातापाया पडत असतो, तुम्ही हे काय केलेलं आहे, हे सगळं तो बोलत असतो. आणि त्याच वेळी तो बिल्डर म्हणत असतो, ए म्हातारा चल मागे सरक, आणि त्याच्या माणसांना सांगतो की ह्याला अजिबात आत जाऊ दे नको, कारण दिनकर हा आत जायला निघालेला असतो. आणि दिनकरला तो ढकलतो आणि त्या क्षणी अद्वैत तिथे तो अद्वैत दिनकरला पकडतो आणि अद्वैत म्हणू लागतो की बाबा काय झालंय. तेव्हा दिनकरला ग्लानी येत असते. दिनकर म्हणत असतो की आपली कला, अद्वैतराव आपली कला आतमध्ये आहे. तेव्हा अद्वैतला धक्का बसतो. अद्वैत म्हणतो काळजी करू नका, मी आहे ना. आणि त्याचवेळी अद्वैत त्या बिल्डरच्या अंगावर धावून जातो आणि त्याला सांगू लागतो की माणसाचं वय काय आहे हे तर बघून त्याच्याशी वर्तणूक चुकीची करा. अद्वैत त्या माणसाला, त्या बिल्डरला खूपच बोलत असतो आणि त्यानंतर तो जातो, तो आत जातो आणि तो जातो कलाच्या जवळ जातो, कलाला शोधण्याचा प्रयत्न करत असतो. तो दुकानात गेलेला असतो आणि कलाला समजवण्याचा प्रयत्न करत असतो. कला मात्र हालायलाच तयार नसते. इकडे संगीता देवाच्या समोर हात जोडून उभी आहे. हे सगळं काय झालेलं आहे, हे आपलं दुकान आहे काजल, माहिती आहे ना तुला. आणि संगीता ढसाढसा रडायला सुरुवात करते. तिला सुचतच नाही की हे सगळं काय होऊन बसलेलं आहे, हे सगळं अशा पद्धतीनं घडेल या गोष्टीची जाणीव ही संगीताला नव्हती. इकडे सोहम आलेला आहे आणि सोहम संगीताला आणि दिनकरला दोघांनाही आधार देत आहे. त्यांना सांगत आहे की काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होणार आहे. त्यानंतर सोहम काजलच्या जवळ येतो. काजलला म्हणू लागतो की काजल, तू जर अशी रडायला लागलीस, तू जर ही झालीस तर वहिनीला, काका काकूंना कोण सांभाळणार आहे, तुला स्ट्रॉंग होणं गरजेचं आहे, असं तो सांगत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत आणि कला दोघंही बाहेर येतात. अद्वैतने कलाला उचलून आणलेलं असतं. कला बेशुद्ध झालेली असते म्हणून तर अद्वैतने तिला उचलून आणलेलं असतं आणि त्याचवेळी अद्वैत तिला घेऊन बाहेर येतो, कारण एवढ्या मोठ्या आगीतून कलाला त्याने बाहेर काढलेलं असतं. ते एक अग्निदिव्य त्याने पार केलेलं असतं आणि त्यातून कलाला घेऊन तो बाहेर येत असतो. कलाचा जीव सुखरूपपणे बाहेर आणलेला असतो त्याने आणि मग कलाला तो उठवतो. कला जागी होते आणि त्यानंतर कला म्हणू लागते की मला एक कळतच नाही आहे की हे सगळं काय आहे. चांदेकर, माझं दुकान, या दुकानावर मी लहानाची मोठी झाली आहे. या सगळ्या गोष्टी मी की सजवलेल्या आहेत, हे सगळं दुकान माझं आहे, माझं दुकान, असं म्हणत कला रडायला लागते. तेव्हा अद्वैत तिच्या जवळ येतो आणि कलाला म्हणतो की खरे भानावर ये, आपण बाहेर आलेलो आहोत, त्या आगीतून आपण बाहेर आलेलो आहोत. मग आता काय झालं आहे नक्की, आता जरा शांत हो ना, मग पुढचा विचार करता येईल. कला मात्र ऐकायलाच तयार नसते. कलाच्या डोक्यात एकच गोष्ट सुरू असते की काहीही झालं तरीही मला माझं दुकान परत हवं आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो की आपण बघूया, आपण करूया दुकानाची ॲडजस्टमेंट, तू काळजी करू नकोस, असं तो कलाला समजावून सांगत असतो. आणि कला मात्र रडत असते आणि त्यानंतर कला अद्वैतला मिठी मारते आणि अद्वैतला मिठी मारून पुन्हा रडायला सुरुवात करू लागते.
कला म्हणत असते की चांदेकर माझं दुकान गेले, माझं दुकान आता माझ्यासोबत नाही आहे, हे सगळं ती बोलत असते. आणि तेव्हा अद्वैतला मात्र खूपच धक्का बसलेला असतो आणि अद्वैत म्हणत असतो की हे सगळं काय होत आहे. अद्वैतला कळतच नाही की कशा पद्धतीनं या सर्व गोष्टी घडत आहेत. आणि त्याचबरोबर अद्वैत कलाला म्हणत असतो की अगं काय झालंय नक्की, जरा शांत हो तू, म्हणून कलाची तो समजूत घालत आहे. आणि त्याचबरोबर कलाला सांगत आहे की आपण बघूया आणि तो जो कोणी माणूस आहे ज्याने कोणी हे सगळं केलेलं आहे त्याला आपण सोडायचं नाही, हे सगळं तो कलाला सांगत असतो. आणि कलाला म्हणत असतो की या सगळ्यातून मी तुला बाहेर काढेल, असं म्हणत अद्वैत कलाची समजूत घालू लागलेला आहे. इकडे संगीता रडत असते, या दुकानाच्या साक्षीने आमच्या दोघांचं लग्न झालं, तिन्ही पुरी जन्माला आल्या, त्याचबरोबर त्यांच्यासाठी कोणती गोष्ट करायची नाही ते आम्ही ठरवायचो, काय केलं पाहिजे. या दुकानाने आमच्या पोरींना घडवलेलं आहे, या दुकानाने आम्हाला सगळं दिलेलं आहे आणि हे सगळं काय होऊन बसलेलं आहे, हा प्रश्न संगीता विचारत असते. आणि तेवढ्यात कला तिथं म्हणू लागते की चांदेकर देवयाईचा फोटो आताच राहिलेला आहे. आणि असं म्हणत कला त्या आगीत जाऊ लागते. आगीच्या मागे तिथे जातो तो म्हणजे अद्वैत तिथं जातो. आणि अद्वैत कलाला म्हणू लागतो की काय झालंय नक्की. कलाला शांत करत असतो. कला आत गेलेली असते आणि अद्वैत आणि कला दोघंही बाहेर येतात. आणि अद्वैतला त्रास होऊ लागलेला असतो, कारण ऑलरेडी अद्वैतला दम्याचा त्रास असतो, त्याला अस्थमाचा अटॅक येत असतो. आणि आत्ता अद्वैतच्या गाडीमध्ये त्याचा इनहेलर असतो आणि कला मग अद्वैतला इनहेलर देत असते. त्याचा इनहेलर त्याला देण्यासाठी तिथं आलेली असते. आणि परंतु अद्वैतला मात्र त्रासच व्हायला लागलेला असतो. अद्वैत तिथे उभा असतो. अद्वैतला कळत नाही की कोणत्या गोष्टी कशा पद्धतीने घडत आहेत. आणि अद्वैत आता त्रास होऊ लागलेला आहे. कला अद्वैतला समजवण्याचा प्रयत्न करत आहे, त्याला इनहेलर देत आहे, परंतु त्या इनहेलरचा अद्वैतला काहीही तिथे उपयोग होत नसतो. तिथे धूळ खूप असतो आणि त्या सगळ्यामुळे अद्वैतला त्रास व्हायला लागलेला असतो. अद्वैत कलाकडे पाहत असतो आणि त्याचबरोबर अद्वैत म्हणत असतो की मला कळत नाही आहे. आणि कला अद्वैतला म्हणते की अद्वैत थांब, आपण दवाखान्यात जाऊया. आणि इकडे सोहमला ती गाडी काढायला सांगते. सोहम येतो आणि सोहम सांगतो की वहिनी गाडी पंक्चर आहे. त्यावेळेस रिक्षा बोलवली जाते आणि कला अद्वैतला रिक्षात घालते आणि रिक्षात घालून घेऊन जाऊ लागते. का अद्वैतची अवस्था बिकट होत चाललेली आहे आणि कला आता अद्वैतला हॉस्पिटलमध्ये घेऊन निघालेली आहे. म्हणजे सरोजने जी काही पापं केलेली होती त्याची शिक्षा अद्वैतला भोगायला लागलेली आहे. अद्वैतच खूप मोठ्या संकटात अडकलेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.